तर सार्वजनिक बांधकाम विभागानं वृक्ष लागवडीसाठी लाखो रुपये खर्च केला, मात्र यातील अनेक वृक्ष ही मृतावस्थेमध्ये आहेत। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। लाखो रुपये खर्च करूनही वृक्षारोपणाचा फज्जा उडालेला आहे। वर्धा बेलगाव या मार्गावर झाडे मृतावस्थेत आढळलेली आहेत। ही झाडं लावण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला। 12 किलोमीटरपैकी फक्त 4 किलोमीटरवरच लागवड करण्यात आली आहे। त्यातीलही अनेक झाडं ही मृतावस्थेमध्ये आहेत। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रमोद पाणबुडे यांनी। पाहूया। शासनाने लाखो रुपये खर्च करून रस्त्याच्या दोन्ही भागाला वृक्ष लागवड केली आहे। सध्या मी उभा आहोत वर्धा ते बेलगाव या रस्त्यावरती जवळपास 12 किलोमीटरचा हा रस्ता आहे। रस्त्याच्या दोन्ही भागाला शासनाने वृक्ष लागवड केलेली आहे, परंतु ही वृक्ष लागवड झाली आहे, परंतु संपूर्ण झाडे आज मृतावस्थेत आहेत। आपण दृश्यामध्ये बघू शकतोय की पीयूसी पाईप मध्ये शासनाने वृक्ष लागवड केली। आता हा शासनाचा नवीनच अजबगजब कारभार आहे की पीयूसी पाईप मध्ये खरंच झाड जगेल का। रस्त्याच्या दोन्ही भागाला शासनाने झाडे लावली आहेत, परंतु त्याचे संगोपन कोण करणार हाच खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। संगोपनाअभावी आणि पाण्याच्या अभावी रस्त्याच्या दोन्ही भागाचे वृक्ष मरण पावलेले आहेत। आता नेमकी जबाबदारी कोणता विभाग घेणार? सामाजिक वनीकरण घेणार की सार्वजनिक बांधकाम विभाग घेणार की पंचायत समितीचा नरेगा विभाग घेणार? आता तेच पाहणं गरजेचं आहे। आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टदारावरती शासन कठोर कारवाई करणार का, की असेच वृक्ष लागवडीचं जे सत्र आहे, वृक्ष लागवड करायची आणि वृक्ष मृतावस्थेत जाऊ द्यायचे, असं सत्र सुरू राहणार का? प्रमोद पानबुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वर्धा।